हल्लाबोलच्या आंदोलन सर्व विरोधी पक्षाच्या आमदारांनी त्या ठिकाणी केली आणि त्याच्यानंतर कुठेतरी विधानसभेमध्ये बळजबरीने त्यांनी त्या ठिकाणी सांगितले की मी कर्जमाफी करतो म्हणून मोदी सरकारने जाहीर केलं, फडणवीस सरकारने जाहीर केलं. परंतु त्याच्यामध्ये कर्जमाफी करत असताना अटी घातल्या, अंशता, तत्वता आणि अशा अटी घालून तुमच्या समोर फॉर्म भरून द्या, त्याच्यामध्ये म्हणजे बायकोला त्या ठिकाणी आणा, तुमचं त्या ठिकाणी आधार कार्ड लिंक करा, त्याला आधार कार्ड जोडा आणि याच्यातली माहिती जर चुकीची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्यावर पोलीस कारवाई होऊ शकते, गुन्हा दाखल होऊ शकतो, असंही खाली त्याच्यामध्ये टीप टाकली. काहींनी फॉर्म भरले, काहींनी भरले नाही, काहींना वाटलं मिळेल, परंतु खऱ्या अर्थानं 20%, 2% किंवा किती टक्के मिळालं मला तर नाही सांगता येत, कारण आमच्याकडे काही कुणाला त्या ठिकाणी मिळालं नाही. इथं मिळाली कुणाला कर्जमाफी, कदाचित एखाद्या दुसऱ्या माणसाला मिळाली असेल. आणि हे कर्जमाफीचं सुद्धा बोगस गाजर तुमच्या समोर त्या ठिकाणी टांगलं आणि बोगस त्या ठिकाणी आश्वासन देऊन आम्ही सांगितलं की कर्जमाफी केली. तिथेही शेतकऱ्याचं नुकसान केलं, शेतकऱ्याला कर्जमाफी दिली नाही, आधारभूत किंमत द्या म्हणून सर्व शेतकरी संघटनांनी सर्वांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं, परंतु आधारभूत किंमत सुद्धा त्या ठिकाणी मिळाली नाही. हमी भाव द्या म्हणून सांगितलं, हमी भाव दिला नाही, सांगितलं की दुप्पट उत्पन्न वाढलं, पण उत्पन्न वाढवल्यानंतर त्या मालाला बाजार मिळाला पाहिजे याची मात्र काळजी न घेता मार्केट कमिट्यांच्यावर सुद्धा वेगवेगळी बंधनं त्या ठिकाणी टाकली आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याचं कसं वाटलं होईल अशाच पद्धतीचा प्रयत्न या संपूर्ण मोदी आणि तिथल्या केंद्रातल्या राज्यातल्या सरकारने त्या ठिकाणी केलाय. खरा शेतकरी असेल ना आयुष्यात त्या मोदीला मत किंवा त्या ह्याच्यावर मत देणार नाही, किती जवळचं नातं असू द्या कोणाचं. खरा जर शेतकरी असेल ना नाही त्यांचं चिन्ह बघणार त्या ठिकाणी, नात्यातलं असलं तरी नाही बघणार. आणि अशी परिस्थिती शेतकऱ्याची अवघड करून टाकली. शेतीमालाच्या बाजारभावाबद्दल आज ते काहीच बोलत नाही. कांदा निर्यात करायचं तर आयात त्या ठिकाणी करतायत. कांद्याची परिस्थिती अवघड झाली, टोमॅटोची परिस्थिती अवघड झाली. त्या ठिकाणी कुठलाच माल शेतकऱ्याचा चांगल्या पद्धतीने विकला जात नाही. डाळिंबाचं पीक आपल्या बऱ्यापैकी या परिसरात नव्हे संपूर्ण राज्यामध्ये तालुक्यामध्ये त्या ठिकाणी होतंय. डाळिंबाचे बाजारभाव 4 वर्षापूर्वीचे काय होते आणि 3-4 वर्षातले बाजारभाव काय झाले हे सर्व आपण उत्पादक शेतकऱ्यांवर आपल्याला सर्वांना कल्पना आहे. साहेबांनी ही कल्पना राबवली. रोजगार हमीच्या माध्यमातून फळबागा लागवडीचा मोठा प्रकल्प संपूर्ण देशामध्ये पवार साहेबांनी त्या ठिकाणी कृषी मंत्री असताना राबवला. फळबागा वाढल्या, त्याची निर्यात त्या ठिकाणी वाढली, परंतु या सरकारने निर्यात थांबवून निश्चितपणाने शेतकऱ्याचं वाटोळ करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून अशा सरकारचं उमेदवार म्हणून जर तुमच्याकडे कोण येत असेल तर त्याला कशा पद्धतीने आपल्याला सांगायचे ही सांगण्याची गरजच नाही. मतदानाच्या स्वरूपातच आपण त्यांना त्या ठिकाणी दाखवून द्यायचे. इथल्या लोकप्रतिनिधींनी सुपारी घेतली, त्याला सुपारी घेतली, फुकट काम करत नाही ते कोणाचं, तुमचं नाही करणार, माझं नाही करणार, सुपारीशिवाय कामच करत नाही. आता त्यांनी सुपारी घेतली त्या उमेदवाराची, माल भरपूर घेतलेला असेल, फक्त त्याच्याबद्दल आपल्याला सांगायचं, फक्त जाऊन ते काय म्हणतो मागलं जात नाही, परंतु तरी सुद्धा ते जेवढं केलं तेवढ्या कामात बघितलं पाहिजे ना, काय ते घेतलं तेवढं तरी काही इमानदारी केली पाहिजे ना. मला 5 झाल्या त्यालाच 5 याची पुण्यातल्या स्टेशनच्या हॉटेलमध्ये जाते तर 3 आणि नंतर 2 आल्या. हो असे 5 आल्या आणि त्यांच्याच माणसांनी मला सांगितलं प्रत्येक मतदारसंघात आम्ही एक देणार. शियार बिल कसं भरतोय त्याच्यात काय मिळतंय का वाटला. उपसा योजना चालवणारा माणूस आहे ना, तो भोसले होता आमच्याकडं. ते भोसले त्याला एमएटी नव्हती, जिजुरीला होता. जिजुरीचा हे ना राजगड धरण त्याच्यावर होता तो, त्याच्याकडे खरंच गाडी नव्हती. एमएटी यायला झेंडे पाटलांनी गडे पठार पतसंस्थेतून 30,000 रुपये पैसे दिले. राहायला घर नव्हतं, भाड्याने त्याला तिथे जागा घेऊन दिली. आणि त्या माणसांनी पुरंदर उपसा सिंचन हातात आल्यावर 6 फ्लॅट येतात, 65 एकर जमीन घेतली. रिटायर झाला, कुठे किती माहिती तुम्हाला सगळं ऑकलँड स्वतःचे. आणि एक गेल्या वेळेचा वाढदिवस होता ना, तुम्ही वाढदिवस कोणाचा केला? मंत्र्याचा वाढदिवस केला. अख्खपान 5 लाख रुपयाचं कशाचं सकाळचं आणि लोकमतचं अख्खपान जाहिरात होती एकट्याची. मंत्र्याच्या वाढदिवसाला शुभेच्छा म्हणून अख्खी एकट्याची जाहिरात होती आणि त्याच्या वजना इतकं पेढ्याचं तुला गेली त्याची हे माहितीये. आता एवढं जर माणूस त्याला विठ्ठलराव माहिती असत सगळं, तुमच्या साहेबांना माहिती, त्यांनी बरंच सांगितलंय, मला थोडंफार त्याचं बरंच माहिती आहे. कारण मी बी म्हणत होतो ही योजना खरंच व्हायची नाही. मी होतो आला बरोबर त्यावेळेला आणि याला सांगायचो लावा तुला आणि म्हणायचं त्यावेळेला खालचं पाणी वर
विरोध जर कोणी केला असेल तर ते पवार साहेबांनी केले. पवार साहेब होते म्हणूनच ही योजना या ठिकाणी पूर्ण उपसा सिंचन योजना झाली. पण आज चालवणाऱ्या वर्षात ग्रामपंचायतीने पाण्याची योजना केली आणि त्याच्यावर शिपाई ठेवला ना नळ पाणी चालू करायला किंवा तुम्हीच पाणी देतो तुम्हाला. असं हा मंत्री म्हणतोय चालू आहे ठेवलाय गेली आपण 5 वर्षापुरता त्याला वाटतं मीच चालवतोय. आणि अशा पद्धतीने तुम्हाला फसवायचं काम या माणसाने आतापर्यंत केलं. 5 वर्ष यांच्याकडे खातं होतंय. या खात्याच्या माध्यमातून मी माहितीच्या अधिकारात मागवलंय. माहितीच्या अधिकारात पत्र दिले. 5 वर्षाच्या योजनेची सगळी प्रगती सांगा. त्यांनी किती पैसे त्याच्यावर लोकांच्याकडून घेतले, त्याच्यावर शासनाने किती बजेट टाकले आणि कुठे खर्च केला. 68 कोटी रुपये 68 कोटी रुपयाची पाजरवाला फिडिंगची शुक्रवार असताना त्यावेळेला एस्टिमेट करून त्या ठिकाणी दिलं होतं. मुंबईला तटकऱ्यांच्याकडे खातं होतं. दादांनी मिटिंग घेतली होती. आम्ही सगळेच होतो किंवा हे सगळे पाजरताला एवढ्या पैशात तुम्हाला फिडिंग करून पाजरताला भरण्याचं त्याच्यातून हे करा. त्यांनी प्रत्येकाला गोड पाणी दिले. जवळच आहे ना पाडगोड निर्विजय शेतकऱ्यात पाणी. अशा पद्धतीने ही योजना खाजगीकरण करून त्या योजनेचं फार डोळं पाडून आठवण करून टाकले. एवढं काम चांगलं केलंय. 1 रुपयाची तरतूद सुद्धा या माणसाने आतापर्यंत या योजनेवर त्या ठिकाणी केलेली नाही. चालवायला सुद्धा नाही. ही योजना खाजगीकरणातून चालत होती त्याला सुद्धा नाही. ते पाटील चालत होती पहिले रेड्डीचा बरेच दिवस चालत होते. आणि आता आलेल्या पैशात सुद्धा हिशोब त्यांना त्या ठिकाणी मागितलं पाहिजे. मागितलं जाईल ते सुद्धा आता काम त्या ठिकाणी नक्की होईल. आणि आता त्यांनी ओळखून घेतलंय आपल्याला जायचंय. जर संजय जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळी एकत्र काँग्रेस येत असेल तर दोघांच्या मताचा विचार केल्यावर त्यांना पुढे जायचे याचा विचार त्यांनी केलेला आहे. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत तेवढं वाढता येईल तेवढा वाढायचा प्रयत्न ते करणार. काम मुख्यमंत्र्यांची समाधानी चुकला. त्यांनी सांगितलं की 25,000चं लीड देणार. अजितदादांवर सुप्रियाताईवर टीका त्या ठिकाणी केली. एवढं लीड मी पुरंदर तालुक्यातून देणार म्हणजे एवढी मतं जरी तुला मिळाली 25 तरी तुझी पाठात फुटते 25 ती गोष्ट आपल्याला सगळ्यांना करायची. 25च्या वर जाऊन द्यायचं काही नव्हते. जेव्हा तो रान करा तुटून पडा परंतु मतदान हे कराच. काय जिथं असेल तिथला माणूस आणा. मुंबईत असं ज्याचा काल संजय इकडं मुंबईला घेतले. आमचे गादी मोरे मुंबईत होते. सगळं वरती पुढचं मतदान सुद्धा इथं आणायचं. मुंबईत काय करून उपयोग आपल्याकडे गरज आहे. पुण्यात असेल बाहेर असेल सगळं मतदान आपल्याला इथं त्या ठिकाणी मतदान करून घ्यायचं. ती काळजी आपण घ्या. गावागावातल्या कार्यकर्त्याला विनंती आहे आपण बसा मतदार यादीचा अभ्यास करा. प्रत्येकाने त्या ठिकाणी काम वाटून घ्या आणि जिथं तिथं बाहेर असेल त्या मतदानाला आणायचं त्याचं मतदान करून घ्यायचं. गावातलं मतदान करून घ्यायचं. ही सगळी जबाबदारी आपण काम केलं 100% आपण म्हणतो ते होणार आहे. त्यांना आपण 25 ठेवू. एवढीच काळजी तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी घ्यावी. त्यांनी सांगितलं सुप्रियाताईंनी काय केलं सुप्रियाताईंनी काय केले तुम्हाला सर्वांना कल्पना आहे. त्यांनी 40 रुपयाची साडी वाटून मत घेतलेली पहिली. किती वजनावर गेले ना 40 रुपयाची साडी. अरे 5-6 हजार रुपयाची सायकल मतदार नाही त्यांना दिली सुप्रियाताईंनी. 5वीच्या 6वीच्या पूर्वी मतदार नाही 6 हजार रुपयाची सायकल त्यांना त्या ठिकाणी दिली. आणि ती बी सरकारी निधीतून नाही. स्वतःचं पवार चॅरिटेबल ट्रस्ट असेल काका ट्रस्ट असेल दुसऱ्याला सांगितलं आणि त्यांच्याकडून निधी आणून दिलं त्या ठिकाणी. वयश्री योजना देशामध्ये 1 नंबरमध्ये राबवली. मोदी असेल गडकरी असेल त्यांच्या सगळ्यांच्या पेक्षा शशी थरूर असेल यांच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने योजना आपल्या बारामती मतदारसंघामध्ये राबवली. कुणाला त्या ठिकाणी कानाचं श्रवण यंत्र पाहिजे, कुणाला काठी पाहिजे, कुणाला वाकर पाहिजे, कुणाला डोळ्यांचा चष्मा पाहिजे, कुणाचं ऑपरेशन करायचं असेल अशा अनेक गोष्टी या वैद्यकीय योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम सुप्रियाताईंनी त्या ठिकाणी केलंय. आणि वाराणसीपेक्षाही पहिला नंबर देणे त्या ठिकाणी आला. 5-5 वेळेला संसदेमध्ये विरोधी पक्षात असताना सुद्धा जर त्या ठिकाणी संसद पुरस्कार मिळत असेल आता ह्यांना चष्मा लावला पाहिजे. यांना एक वैयक्तिक चष्मा घेऊन द्या म्हणून टाइमला परवा. त्याशिवाय दिसायचं नाही काय काम केले ते. यांना आता दिसायलाच तयार नाही. त्यांनी चष्माच वेगळा लावलाय तेव्हा काही अशा पद्धतीने टीका करतात की सुप्रियाताईंनी काय केलं, दादांनी काय केलं, साहेबांनी काय केलं. साहेबांनी योजना आणलीच नाही म्हणजे मी आणली. आता होता का होता जायचं इकडं होतं मुंबईत काय केलं होता दूध विकत होता काय फॅसिलिटी होतं दूध विकत होता आणि म्हणून मी चांगली पुरवठा. तेव्हा या थापाड्याच्या नादी कुणी लागू नका. आपण फसलोय आपण पुन्हा फसायचं नाही. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो बोलण्यात रस्ता हा झेडपून दिलेला आहे त्याचा काही संबंध नाही. आता सांगितलं या सरपंचांनी 7 काम त्यांच्या गावात आम्ही गेलो होतो. जिल्हा परिषद असेल, समाज कल्याण असेल, डीपीडीसी असेल, सुप्रियाताईच्या फंडातून असेल
ही कामं यांच्या गावातून दिली. या ठिकाणी आपल्या गौरीताईंनी सारिकाताईंनी हे रस्ता इथे द्यावा म्हणून प्रयत्न केला. काम इथं झालं की भूमिपुत्राला ते. चौथा वित्त आयोग हा तुमच्या ग्रामपंचायतीचा आहे. चौथा वित्त आयोग सुद्धा मी भूमिपूजन करणार म्हणून असं मी दिलं म्हणून म्हणा. तेव्हा ह्याच्या अधिकार त्यांना समजलं नाही. ते ग्रामपंचायत कधी आला नाही, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कधी गेला नाही. आले मुंबईहून अचानक आमदार झाले आणि त्यांना खालचं आता काय करायला तयार नाही, पण लोकांना करायला लागले. तेव्हा लोकांनी आता ठरवले काय करायचं ते. तुम्ही आम्ही सर्वांनी विचार करा. त्यांच्या खात्यातही त्यांनी कसं काम केलंय, गुंतवणुकीचं गाजर कसं टाकलंय ते तुम्हाला सर्वांना कल्पना. मी टिंगलीने म्हणतो की आम्ही पूर्वी जायचो आपल्या शंभू महाराजांच्या शिखर सिंगापूरला आता जायचं आपल्याला प्रवासाची. तेव्हा तिकडे गेल्यानंतर खालून चालू केलं, लहानपणी आपण वर गेलं की तिथे तंबू टाकलेला, तिथे तंबू बसून असं जायचं, बोल जायचं, 5 रुपये बाहेर तिकीट काढायचं. आले परत ना. आणि मग तिथं आता सांगितलं गुंजवणीचं होत नाही तर मुळशीत आणतो. पण अनुभव वाटत नाही का प्यायला तरी घेऊन ये पाणी तिथं बाटली त्या घालायची बाटलीत आणि त्याच्या अनुभव निर्णय झाले. गाजर सांगतो ना मी. हे गाजर दाखवते. आम्ही जायचो त्या ठिकाणी शिंगणापूरला. तिथं वर गेल्यानंतर कंटाळून गेल्यानंतर पुढे गेल्यानंतर वर फुगला गेला पाणी प्यायला कुठे फुगतो तसं तिथे एक असं तंबू टाकल्यानंतर बाहेर गेलो 5 रुपये गाजर आला. आम्हाला वाटलं बरं भूक लागली चला आतमध्ये 5 रुपयाची पावती भरायची बाहेर म्हणजे पैसे घेतात ते. आणि आज गेल्यानंतर फक्त गाजर पिणं आणि हलवा बी नाही. ते गाजर मोठं वर टांगलेलं होतं हलवायचं घंटा देवाची वाजवली बाहेर यायचं. हलवा तुम्हाला या केंद्रातल्या मोदी सरकारने फडणवीस आमदारांनी दिलाय. हे आणलं मी ते आणलं मी. प्रत्यक्षात काहीच नाही. रस्ता नाही, पाणी नाही, एवढा मोठा दुष्काळ पडलाय. आज टँकर सुद्धा लावत नाही. सांगतोय की मी फार मोठं जलशिवारचं काम केलंय आणि मग टँकरच द्यायचे नाही. आज टँकर देवस्थान ट्रस्टचे 6 टँकर आता त्या ठिकाणी चालू केले. इतर लोकांनी काही त्या ठिकाणी खाजगी संस्थांनी टँकर चालू केले. शासकीय टँकर मागितलं 2-2 महिने मिळत नाही. त्यांनी सांगून ठेवलं टँकर देऊ लागणार. जलशिवारमध्ये एवढं काम केलेलं पैसे गेले कुठं त्याची चौकशी झाली तर कुणी वाळू काढली, कुणी माती काढली आणि कुणी काही केलं ते निघल. त्याच्यापेक्षा टँकर देऊ नका. साधा पाण्याचा टँकर देत नाही. जनावरांच्या छावण्या नाही. काय अवस्था आहे जनावरांच्या छावण्यांची. आज त्यावेळेला साहेब होते, दादा होते, त्यावेळेला वाटेल त्याला छावणी त्या ठिकाणी देत होते. पीडीसीसी बँकेच्या माध्यमातून दुर्गाडेश्वर असतील, अशोक भाऊ असतील यांनी छावण्या त्या ठिकाणी चालू केलेल्या काका होते त्याच्यामध्ये. आणि आज लोकांचं तुमचं सुख दुःख पाहणारे हे भाजपवाले शिवसेनेवाले नाही. तुमचं सुख दुःख समजून घेणारे, तुमच्या सगळ्यासाठी काळजी करणारे फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचेच प्रतिनिधी पवार साहेब असतील, राहुल गांधी असतील यांचंच नेतृत्व म्हणून तुम्हाला पुढे जावं लागेल. आणि तशा पद्धतीनं वाघापूर असेल परिसरातील सर्व मतदारांना विनंती आहे की या निमित्तानं आपल्याला एक चांगली संधी आली. आपल्या चांगल्या खासदार ज्यांना मत द्यायला आपल्याला अजिबात लाज वाटणार नाही. 1450 गावामध्ये प्रत्येक गावात 2-2-3-3 वेळा खासदार त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. आणि खासदाराचं काम पुन्हा अंगणवाडी काढणं किंवा गावातलं संडास बांधणं नाही. खासदाराचं काम हे लोकसभेमध्ये भाषण करणं, लोकसभेमध्ये प्रश्न देशाचे मांडणं, देशाची सीमा सुरक्षित ठेवणं, परराष्ट्रीय धोरण ठरवणं, आर्थिक नीती ठरवणं. अशा पद्धतीचं काम देशातून ठरतं आणि तिथून जास्त राज्याला निधी कसा आणायचा हे काम करण्यासाठी खासदार असतो. तुझ्यासारखं इथं कुठं संडास बांधणं 14व्या विभागाचं काम केलं की त्याचं मग घर करायला मी येतो असंही खासदाराचं काम नाही. हे यांना समजून टाका, सांगा. आणि खासदारांनी काय केलंय म्हणूनच त्यांना त्या ठिकाणी 5 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळालाय. आणि मग अशा चांगल्या खासदार तुम्हाला मिळालेले आपण सर्व भाग्यवान आहोत. अशाच ताकदीच्या खासदारांना पुन्हा एकदा या लोकसभेमध्ये बहुमताने नाही 1 नंबरच्या देशाच्या मताने एकदा आपण पवार साहेबांना पाठवलं होतं, अजितदादाला मतं दिली होती. तशाच पद्धतीनं ज्या वेळेला त्या ठिकाणी संसदेत ताई जातात त्यावेळेला देशामध्ये 1 नंबरने ताई त्या ठिकाणी आलेल्या असतील. अशाच पद्धतीचं मतदान आपण सर्वांनी ताकदीने त्या ठिकाणी करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी.